याच्यानंतर आता आता देऊळ बंद पहिला चित्रपट आला. हां. देऊळ बंद 2 येतोय. त्याची प्रोसेस आता खूप पाहिली. आता आपण म्हणजे तू त्याचा एक भाग आहे हो, स्वतःच. आता सासवडला आपण क्लायमॅक्स पूर्ण हो. शूट केला. तर आता देऊळ बंद आता तुम्ही एकंदरीत आढावा जो आता देऊळ बंद पहिला झाला. आता 2 येतोय. त्याचं नुकतंच आता तारीख पण ठरलेली आहे. तारीख पण ठरली. तर त्या या प्रोसेसची आता या सिनेमात नक्की काय वेगळं पाहायला मिळेल किंवा काय? अरे, हे बघ पहिला देऊळ बंद हं. संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, भारताच्या बाहेर बाहेर. बरोबर. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बघितला गेलाय. आजही मला असे रस्त्यावर लोकं इकडे-तिकडे भेटतात. "अहो भाऊ, ते तुमचा देऊळ बंद लागला ना, आम्ही सगळा बघतो, परत बसतो, जातो." बरोबर, बरोबर. जेवताना समजा लागला की घरात अख्खा पिक्चर होईपर्यंत लोकं जेवतच असतात. एकत्र फॅमिली जेवत असतात. बरोबर. कारण ती ताकद आहे. बरोबर. आणि ते म्हणलं तो सिनेमा देऊळ बंद झाल्यानंतर त्यावेळेला अध्यात्म आणि सायन्स बरोबर. दोन्हींचं असा कॉम्बिनेशन. विषय घेऊन सिनेमा केला होता. आता हा विषय जो आहे, हा प्रवीणनी म्हणजे सगळ्यांच्या काळजाला हात घालणारा विषय घेऊन येणार यावेळेला. पहिल्या देऊळ बंद जेवढा आवडला, त्याच्यापेक्षा 2 पैसे जास्तच हा देऊळ बंद 2 लोकांना आवडेल. कारण 21 मेला आणि गुरुवारी हो. तो रिलीज होतोय. हां, म्हणजे तो योग आहे आलेला. पण खूप ज्वलंत म्हणजे शेतकरी, महाराष्ट्रातली शेती आणि त्या संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन हा सिनेमा येतोय. नक्की शुभेच्छा आहे सगळ्यांना आणि मी त्याचा भाग आहे. मला आनंद आहे खूप तू मोठा. त्याचा एक भाग आहे आणि तू एक खूप महत्त्वाच्या गोष्टीचा भाग आहे. कारण मला आता या पॉडकास्टच्या निमित्ताने आहे ना सांगायला आवडेल, हां, हां. की आम्ही जे शूटिंग केलं सासवडमध्ये तो क्लायमॅक्स, तर ते शूटिंग 29 तास चाललं होतं. म्हणजे जे दुपारी 2-3 ला सुरू झालं तर ते डायरेक्ट सकाळी 10 वाजता 10 वाजताच निघाली सगळे. 10-11 वाजता सगळे तिथून निघाले. बरोबर आहे. ते पण तुम्हाला सांगतो प्रवीण दादाची एनर्जी जी होती ना, अरे शेट. म्हणजे पहिल्यापासून मी त्यांच्या शेजारी उभा होतो. म्हणजे खरं तर मी म्हणजे ओळखतो आम्ही एकमेकांना. हो. पण एवढं काम म्हणजे जवळ थांबलो नव्हतो कधी. पण त्या दिवशी मी पूर्ण डे नाईट थांबलो आणि ते पाहिलं. आता बऱ्याच वेळा काय असतं प्रवीण दादा ओरडतात, असं करतात. अरे. थोडी जवळ पण त्याच्या मागची भावना हां, त्याचं ते काम ओरडणं कारण का असतं हां. त्या कलाकृतीशी संबंधित त्यापैकी असतं. तेवढ्यापुरतं असतं. तेवढ्या हे बघ विषयापुरतं. लक्षात ठेव, तो त्याच्या कलाकृतीच्या बाबतीत बरोबर. एवढा प्रामाणिक हो, असतो. हो, हो. त्यावेळेला तिथं मित्र, भाऊ, बहीण, हं. बायको बरोबर. नाही. कोणीच नाही तिथे. माझी कलाकृती ही संबंध लाखो लोक बघणार आहेत बरोबर. आणि तो त्याच्या बाबतीत प्रचंड पॉझिटिव्ह असतो. हो, हो, हो. त्यातून तो जे काही चिडचिड ओरडतो ते त्यातून हां, असतं. नाही त्यावेळेला ते सगळं समजून घेतात. तू इथे पाहिलंय, तू पाहिलंय. 29 तास तिथं होता. होतं, होतं. तू ते पाहिलेलं आहे. हां. हे चांगलं. आणि एनर्जीच्या बाबतीत म्हणशील तर आम्ही गमती-गमतीत पहिलं म्हणायचो, की 10 रेड बुल पिल्यानंतर जेवढी माणसाला ना एनर्जी येणार ती त्याच्यात ठासून भरलेली आहे. बरोबर. ते आहे ना ती. आणि त्याच्यामुळे तू बघितलं ना सगळे युनिट अलर्ट असतं. कोणी Alert असा बसलाय असतं. काय झालं मरू दे. सगळे Alert. ह्याच्यात होतं. हा सर, अलर्ट हा सर, होतात. आलो सर. एकाला आवाज दिला की 10 ए, कोण? हा, आलो, आलो, आलो सर. असं होतं. त्यांनी चांगले. त्यांनी काय होतं म्हणजे मला तर खरं सांगू का, मला त्या हिंदी किंवा साऊथचा चित्रपट चाललाय असा फील होता. हां. म्हणजे आता ते अतिशयोक्ती पॉडकास्टमध्ये सांगितलंय. मला तो फील येत होता. मी विचार चाललेला म्हणलं, की हा सिनेमा हिंदीत का केला तुम्ही? आवडले. टच जो आपला जो आहे मराठी कल्चर तेच तो तसंच आहे. आहे. तर तो महत्वाचा आहे. ते बाकी पुढे होईल म्हणले पण पुढे. स्केल तीच आहे. स्किल तीच आहे. म्हणजे तेवढं प्रेझेंटेशन स्केल हिंदीचीच आहे. हिंदीचीच आहे. कारण ज्या पद्धतीने हो, शूटिंग हो. केलंय, ज्या बरोबर. पद्धतीने सगळा तामझाम होता, हां, हां. तो शूटिंग हिंदीचा असतोच.